कोणतीही परिस्थिती नाही आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे. मी त्या पक्षाचं काम करतोय. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. वारंवार तुम्ही बातम्या, आता मी त्याला डिनाय का करत नाही, तर डिनाय न करण्याचं कारण की अशा सारख्याच बातम्या येत असतात, त्यामुळे त्या हळूहळू विरून जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट एखादी बातमी आली की लगेच नाही मी नाही असं कशासाठी सांगायचं. ते तुमची बातमी तुम्ही देतात, तुमची बातमी खरी ठरत नाही. त्यामुळे ते आता तर तुम्ही एवढी जोरात बातमी दिलेली आहात. मला वाटतं की आता मी आज सभागृहात जाऊन भाषण करणार आहे. आता त्याच्यावर 2-3 बातम्या जरा करा ना माझ्यासाठी. आतापर्यंतच्या काळात भाजपकडून तुम्हाला कधी थेट संपर्क करण्यात आला का, जसं अजित पवार तसं असं काही झालंय का? भाजपने माझ्याशी कधी संपर्क साधलेला नाही. भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत ते चांगले माझे संबंध आहेत. व्यक्तिगत वैरत्व मी कोणाशी कधी करत नाही. त्यामुळे भाजपच्याशी बोललं, कुठल्याही नेत्याशी, मुख्यमंत्र्यांना भेटलं तर त्याचा अर्थ त्या पक्षात जाणार अशी चुकीची पद्धत बातम्या देण्याची जरा महाराष्ट्रात वाढलेली आहे. ती कमी व्हावी एवढीच माझी अपेक्षा. सर, काँग्रेसने मगाशी एकनाथ शिंदे नाही भेटलो मी थोड्या वेळापूर्वी.